काय मग पुढे काय करायचंय? म्हणजे साधारणतः आत्ताच 10वी परीक्षा संपलेली आहे. अजून आपण नीट सेटलही नाही झालो आहोत सुट्टीमध्ये किंवा सुट्टी एन्जॉय करायला सुरुवातही नाही केली आहे. पण आसपासचे सगळे लोक ज्यांच्याशी आपण कधी तितकं फ्रेंडली बोलतही नाही किंवा आपले सगळे नातेवाईक जे आपल्याला सतत विचारतायत की पुढे काय करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे इतका गोंधळ सुरू आहे. आपणच अजून नाही ठरवलंय, पण त्या लोकांना खूप उत्सुकता आहे. म्हणजे साधारणतः असे प्रश्न असतात की पेपर कसा गेला? किती टक्के पडतील? मग पुढे काय करायचं ठरवलेलं आहे? डॉक्टर बनायचे की इंजिनियर बनायचंय? म्हणजे साधारणतः सगळं काही तेच विचारत आहेत आणि आपल्याला काहीच माहिती नाहीये. खूप कमी लोक असं असतात की ज्यांचं ठरलेलं आहे त्यांना पुढे काय करायचं आहे. बट मॅक्सिमम लोक इन्क्लुडिंग मी असे असतात की ज्यांना माहितीच नसतं की पुढे काय करायचं आहे, की आपण पुढे काय निवडणार आहोत. एक्झॅक्टली नक्की काय करायचंय म्हणजे ही ठीक आहे 10वी परीक्षा झाली आता रिझल्ट येईल काही दिवसांनी आणि साधारणतः पेपर लिहिल्यानंतर एक अंदाज मिळतो की आपल्याला केवढे पर्सेंटेज मिळू शकतात साधारणतः रफली आपल्याला कळतंच. मग ते कळल्यानंतरही आता पुढे काय करायचं हे कसं ठरवलं पाहिजे काय केलं पाहिजे ऑप्शन्स काय काय आहेत आपल्याकडे त्यातून एक आपला जो पर्याय आहे तो कसा निवडायचा आणि मनात हा जो काही गोंधळ सुरू आहे की पुढे काय करायचं याला कसं काय शांत करायचं या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मी जे सांगेन त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकाल याचं कारण असं आहे की कधी काळी मी पण त्या सिच्युएशन मध्ये होते आणि मोस्ट ऑफ दी अस आपल्या सगळ्यांची सेमच लाईफ असते की परीक्षा झाल्यानंतर असं असते की आपण थोडंसं इन्स्टा स्क्रोल करतो, थोडंसं युट्यूब बघतो आणि असं करत करत खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतात की पुढे काय करायचं करिअरचे ऑप्शन्स काय आहेत. मग टिपिकल तेच आहे की सायन्स कॉमर्स आर्ट्स मधलं काहीतरी आपल्याला घ्यायचं असतं. सो साधारणतः आपल्याकडे ऑप्शन बघायचं म्हटलं तर काय काय आहेत. आता आपण जर पाहायला म्हटलं तर सायन्स कॉमर्स आर्ट्स हे इतकंच नाही तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आता जर मी पाहिलं तर काही लहान मुलं लहान म्हणजे लहान नाही म्हणता येणार बट ऍटलिस्ट 8वी 9वी 10वी या एज मधली जी काही टीनेजर्स आहेत तर त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे त्यांना कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय माहिती आहे, त्यांना रोबोटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना युट्यूबचे छान छान व्हिडिओज ते लोक बनवतात, डान्सचे व्हिडिओज बनवतात, क्राफ्टचे व्हिडिओज बनवतात आणि ते त्याला पण एक करिअर बनवू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एवढा अवेअरनेस आहे की ते त्याला पण करिअर बनवू शकतात. काही जण सायन्स एक्सपेरिमेंट्सचे खूप छान छान व्हिडिओज बनवतात, जनरल नॉलेजचे व्हिडिओज बनवतात. म्हणजे आता फक्त सायन्स कॉमर्स आर्ट्स त्यातल्या त्यात डॉक्टर आणि इंजिनियर किंवा हे टिपिकल ऑप्शन्स नाहीयेत आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. इव्हन आपण असं म्हणतो की एक सिक्युअर लाईफ पाहिजे किंवा एक स्टेबल करिअर पाहिजे त्यासाठी आपण या काही ट्रेडिशनल ऑप्शन्सकडे जातो. नो इश्यू आपण तेही ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी आहे किंवा याच्या बाहेर पण बरेचसे गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्येही आपण स्वतःला बघू शकतो का. आता बघा आपल्याकडे सुट्टी आहे साधारणतः 2 महिन्यांची वगैरे सुट्टी आहे 2-3 महिन्यांची आणि त्यानंतर जुलैमध्ये वगैरे किंवा जून जुलैमध्ये साधारणतः रिझल्ट लागल्यानंतर ह्याची ऍडमिशनची वगैरे तयारी सुरू होते आणि ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन होतात 11वीचे. सो इथपर्यंतचा हा जो काही वेळ आहे तो तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचा आहे की मला नेमकं पुढे काय करायचंय. म्हणजे खरं गोष्ट अशी असते की अख्खं आयुष्य गेलं तरी लोकांना कळत नाही आपल्याला पुढे काय करायचं आहे. पण ऍटलिस्ट आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे काय केलं पाहिजे याबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नो डाऊट आपण आता घेतलेले निर्णय पुढे जाऊन चुकू शकतात किंवा पुढे जाऊन असं वाटेल की मला वाटलं होतं आपण हे करावं पण आता नाही वाटत आहे. किंवा कधी कधी असं होतं की बाहेरून आपल्याला खूप जास्त एखादी फील्ड वाटते की किती सुंदर आहे याच्यामध्ये केवढा पैसा आहे किंवा याच्यामध्ये आपण किती मोठं मोठं काही काही करू शकतो. पण जेव्हा आपण ऍक्च्युली त्या फील्डचा अभ्यास करू लागतो जेव्हा आपण ऍक्च्युली त्या करिअरमध्ये असणाऱ्या लोकांबद्दल बोलू लागतो त्यांच्या सोबत बोलू लागतो तेव्हा कळतं की एवढं काही याच्यामध्ये एक्साइटिंग नाहीये किंवा हे एवढा सगळा व्याप मी नाही सांभाळू शकत वगैरे असं कळू लागतं. आणि हळूहळू त्या फील्ड बद्दलचं अट्रॅक्शन कमी होतं आणि नवीन काहीतरी आवडू लागतं. आणि हे होणं स्वाभाविक आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की जे मुलांनी कॉमर्स घ्यायचं हे ठरवलेलं आहे त्यांना असं वाटतं की सीए बनणं इज लाईक म्हणजे किती छान आहे किती सुंदर आहे. नो डाऊट आहे ते पैसा मिळतो नाव मिळतं सगळं काही मिळतं. पण हे तुम्हाला असं वाटेल की आता किती चांगलं आहे परत अभ्यास करायला लागल्यानंतर वाटेल की इतकं काही नाहीये त्याच्यामध्ये किंवा मला हे झेपत नाहीये असं होऊ शकतं. आणि हे खूप जास्त कॉमन आहे. हे काही मलाच असं होतंय माझ्याकडूनच होत नाहीये असं नसतं. एका पॉईंट नंतर आपल्याला आपला निर्णय बदलावासा वाटू शकतो आणि इट्स ओके. सो आता तुम्हाला काय करायचं आहे आता ट्राय करायचं आहे की ऑप्शन्स एक्सप्लोर करण्याचं की मी काय करणार नाहीये. काय करायचं हे डिसाईड करणं अवघड असतं पण मी काय करू शकत नाही किंवा मला काय नाही करायचंय हे डिसाईड करणं इझी असतं. फॉर एक्झाम्पल काहींचं असं असेल की मी फिजिकली फिट नाहीये किंवा मला कुठल्याही फिजिकली काम करणाऱ्या क्षेत्रांमध्ये नाही जायचंय. मग फॉर एक्झाम्पल आर्मी असेल डिफेन्स मधलं कुठलंही क्षेत्र असेल पोलीस वगैरे असेल तर त्या क्षेत्रांमध्ये मला नाही जायचंय असं पण काहींचं असू शकतं. सो मग त्या लोकांनी पहिल्यांदाच ते सगळे ऑप्शन्स क्लोज केले. मग आता जेव्हा आपण मला काय करायचंय इथे जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा ते ऑप्शन्स आपल्याकडे नसल्यामुळे कमी ऑप्शन्स असल्यामुळे सिलेक्शन करणं जास्त इझी पडतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो. आता ऑप्शन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अगेन टिपिकल ऑप्शन्स आपण घेणार आहोतच.
आता 10th नंतर तुमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत? सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, डिप्लोमा करणं आहे आणि मग ITI वगैरे आहे किंवा इतर काही साइड करिअर्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स्ट्रा काही गोष्टी साइड बाय साइड शिकू शकता. कंटेंट क्रिएशन असेल, थंबनेल बनवणं असेल, ग्राफिक डिझायनिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, ट्रेडिंग आहे, स्टॉक मार्केट मधलं काही असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही साइड बाय साइड शिकू पण शकता. पण बिंग ए इंडियन पॅरेंट किंवा घरामध्ये जसं आपण बघतो की कधीच तुम्हाला शिक्षण सोडून या सगळ्या गोष्टींमध्ये कोणीही प्रोत्साहन नाही देणार. तुम्ही साइड बाय साइड हे नक्की करू शकता, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन सांगितलं की मी आता 11वी-12वी नाही करत, मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे शिकते, तर तुम्हाला असं कोणी अलाउड नाही करणार घरामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला यातलं काहीतरी निवडावं लागणार आहेच, नो डाऊट. पण तुम्ही साइड बाय साइड त्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊ शकता, कारण सगळे कोर्सेस, बरेचसे कोर्सेस तुम्हाला युट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळतील किंवा तुम्हाला जर काही वेबसाईट्सवरून शिकायचं आहे तर नॉमिनल प्राइसमध्ये पण बघायला मिळतील, तर तुम्ही ते पण एक्सप्लोर करू शकता. सो आता पर्टिक्युलरली निवड कशी करायची, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काय नाही करायचंय ते आधी तुम्ही डिसाईड करा आणि ते ऑप्शन्स बाहेर काढा. फॉर एक्झाम्पल काहींचं असं असेल की मला अजिबात आकडेमोड, अकाउंटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये, म्हणजे कॉमर्स फील्ड तुमच्या पूर्ण ऑप्शन्सच्या ह्याच्यामधून बाहेर झाली, म्हणजे एवढा पूर्ण स्कोप रिमूव्ह झाला. तुम्हाला फक्त आता याच काही गोष्टींबद्दल विचार करायचा आहे. ठीक आहे. तुमचं असं असेल की मला काही ते केमिकल रिॲक्शन्स असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, ते डॉक्टर असल्या याच्यामध्ये जायचं नाहीये किंवा इव्हन इतर काही BSc मॅथ्स वगैरे असलं मला काही काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा सायन्सच्या कुठल्याच याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये, तर सायन्स निघालं. मग आर्ट्स बाकी आहे, डिप्लोमा, ITI वगैरे बाकी आहे. अगेन सायन्स गेलं तर ऑलमोस्ट ITI मधले पण विषय काहीशे सायन्सचे रिगार्डिंगच असतात, डिप्लोमा मधले पण काहीसे त्याच प्रकारचे असतात, काही डिप्लोमाचे ब्रांचेस सोडले तर. नेक्स्ट आहे आर्ट्स मध्ये असं असतं की बऱ्याच जणांना गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करायची असते. मग ते MPSC असेल, UPSC असेल, SSC असेल, अजून बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी, तर ते लोक मोस्टली आर्ट्सला ऑप्ट करतात. याचं रिझन असं आहे की त्या सगळ्या गोष्टींचा जो काही सिलेबस आहे तर तो आर्ट्सशी जास्त रिलेटेड आहे कम्पेअर्ड टू सायन्स आणि कॉमर्स. त्यामुळे त्या लोकांचा अभ्यास आर्ट्समध्ये इथेच होत असल्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्या सगळ्या एक्झाम्स क्रॅक करणं इझी पडतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे डिप्लोमामध्ये बरेचसे ब्रांचेस आहेत. काही जण असं पण करतात की 11th-12th, टिपिकली 11th-12th सायन्सने न करता इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतात आणि त्यानंतर ते इंजिनिअरिंगचे बॅचलर्स म्हणजे डिग्री करतात. असं पण ऑप्शन असतो की तुम्हाला 11th-12th करून ते JEE द्या, CET द्या, हे सगळं करण्यापेक्षा 10च्या पर्सेंटेजवरती तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्ही इंजिनिअरिंग जे आहे तर ते पुढे बॅचलर्समध्ये कंटिन्यू करू शकता. ITI वगैरेचे बरेचसे कोर्सेस असतात, तर ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुम्हाला कधी कधी असं असतं की ITIचे 2 वर्षांचे किंवा 3 वर्षांचे कोर्सेस असतात, काही कमी पिरियडचे पण असतात, ड्युरेशनचे पण असतात. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणता कोर्स चूज करताय. त्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा कंपनीजमध्ये जॉब मिळतो, डिरेक्ट प्लेसमेंट्स पण मिळतात. सो इट्स लाईक की तुम्हाला पटकन कमवायचं असेल किंवा पटकन फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे, तर त्यासाठी ITI पण एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. बट अगेन इट्स नॉट डिग्री. तर तुम्हाला जर डिग्री पर्टिक्युलरली हवी आहे तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागतं. सो ITI इज जस्ट अ कोर्स जे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळतं. इट्स लाईक काइंड ऑफ सेम टू डिप्लोमा असं आपण म्हणू शकतो, बट इट्स नॉट डिग्री. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो असे बेसिकली काही कोर्सेस आहेत जे आपण ट्रेडिशनल आहेत, टिपिकल कोर्सेस आहेत, तर ते आपण असे म्हणू शकतो. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही बरेचसे ऑप्शन्स आहेत, अजून असंख्य ऑप्शन्स आहेत जे एक्सप्लोर करू शकता. आता निवड कशी करायची आहे, सो हेच अगेन काही नाही करायचे ते डिसाईड करायचं आहे. दुसरी गोष्ट, निवड करण्याआधी, कुठलाही निर्णय घेण्याआधी, सपोज तुम्ही इमॅजिन करा तुम्ही ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे. आसपास इंजिनियर्स असतील तर त्यांना जाऊन भेटा, कारण जशी सिच्युएशन आपल्याला माहिती इंजिनियरची तशी सेम असेल असं नाहीये. काही बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. जे लोक आता साधारणतः एक 10-15 वर्षांपासून इंजिनियर्स आहेत त्यांच्यापासून आतापर्यंत खूप गोष्टी बदलल्या गेलेल्या आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये रोज नवीन काहीतरी येतंय. सो आता तेवढा स्कोप आहे का त्या फील्डमध्ये, त्या गोष्टींमध्ये, हे प्लीज जाणून घ्या. नॉट ओनली अबाउट इंजिनिअरिंग, बट इतर कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जर जाणार असाल तर प्लीज आधी जाऊन बघा की त्या फील्डची नक्की कंडिशन काय आहे, मला त्या फील्डमध्ये जाऊन एक्सप्लोर करता येतंय का, किंवा ती फील्ड मला खरं जेन्युइनली आवडते का. सगळ्यात पहिला मुद्दा असा असतो की आपण काय विचार करतो की आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, आणि ते खूप जनरल आहे की हा विचार प्रत्येक जण करतोच आणि ते म्हणजे तो विचार करायलाही पाहिजे, नो डाऊट तो विचार करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला काय हवं असतं, इज्जत हवी असते, पैसा हवा असतो, ह्या जनरल गोष्टी आहेत ज्या आपल्याला हव्या असतात. रिस्पेक्ट हवा असतो आपल्याला की त्या प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर लोकांनी आपल्याकडे रिस्पेक्टने पाहावं. ठीक आहे. सो यासाठी सगळे अभ्यास करतात, यासाठी सगळे कुठला तरी कोर्स निवडतात, हे सगळं सगळ्यांना माहिती असतं, हे जनरल आहे. ठीक आहे. पण कुठल्याही कोर्समध्ये गेलात आणि तुम्ही जर तुमचं बेस्ट दिलं, तुम्ही जर मेहनत केली, तर तुम्हाला पैसा मिळणारच आहे. अर्थात त्याची रेंज कमी अधिक असू शकते, पण पैसा हा मिळणारच आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही असा कोर्स निवडाल ज्याच्यामध्ये तुम्हाला जेन्युइनली इंटरेस्ट आहे. कारण
बघा असं कुठलंच फील्ड आता नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नसणार आहे. कुठलंच फील्ड नाहीये. फॅशन डिझायनिंग घ्या किंवा इतर कुठलंही फील्ड घ्या, कितीही नवीन फील्ड घ्या, प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन टफच असणार आहे बिकॉज ऑफ पॉप्युलेशन, की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे. सो त्याच्यामुळे असं नका समजू की मी इथे गेलं तर जास्त कॉम्पिटिशन आहे, इथे गेलं तर एवढे एवढे हुशार लोक आहेत वगैरे, असं काही नसतं. आपण आपला जेवढा इंटरेस्टचा तो विषय असेल तेवढा आपण जास्त त्याच्यामध्ये आपल्याकडून देऊ शकतो आणि तेवढाच तो फील्ड किंवा ती फील्ड आपल्याला जास्त आउटपुट देऊ शकते. आउटपुट म्हणजे जास्त पैसा देऊ शकते. सो बेसिकली तुम्हाला तुमचा इंटरेस्ट बघायचा आहे. अगेन जर अजूनही तुम्हाला क्लिअर नाही होत आहे काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे जाऊन आसपासच्या लोकांना भेटा. तेही शक्य नसेल तर YouTube वरती प्रत्येक क्षेत्रामधल्या लोकांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत. ते बघा, त्याच्यामध्ये जाऊन बघा. काहींचं असं असेल की तुम्हाला ऍक्ट्रेस व्हायचं आहे, ऍक्टर व्हायचं आहे, सिंगिंग मध्ये काही करायचं आहे, डान्सिंग मध्ये काही करायचं आहे. त्याचे पण बरेचसे क्लासेस, कोर्सेस, स्कूल्स असतात, ड्रामाचे स्कूल्स असतात. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. फक्त एवढंच की त्याच्या मागचा स्ट्रगल जाणून घ्या, तिथपर्यंत पोहोचण्याचा एक रोडमॅप जाणून घ्या. खरंच तुम्हाला त्या स्ट्रगल मधून जायचं आहे का? तुम्ही ते सगळं झेपण्यासाठी रेडी आहात का? हे सगळं बघा आणि मगच ती फील्ड निवडायची आहे. ठीक आहे. कारण या ट्रेडिशनल फील्ड ऐवजी कुठलीही फील्ड जरी तुम्ही निवडली, इव्हन ट्रेडिशनल फील्ड पण म्हणजे ट्रेडिशनल म्हणजे इट्स लाईक की सेम तेच तेच इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर वगैरे हे सगळ्याला आपण ट्रेडिशनल फील्ड म्हणतोय. सो तरी त्याच्यामध्ये पण स्ट्रगल आहेच. पण हे जर तुम्ही एक्स्ट्रा काही निवडत असाल तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही त्या फील्डमध्ये शक्यतो माहिती घेऊनच पडा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हा जो सगळा गोंधळ चाललाय की कुठली फील्ड घ्यायची किंवा काय करायचं पुढे, तर याच्यामध्ये असं आहे की एलिमिनेशन इज द बेस्ट, इट वर्क्स बेस्ट ऑलवेज. अगेन सांगितल्याप्रमाणे की आता तुम्ही जे डिसाईड कराल तेच झालं पाहिजे, तेच होणार किंवा लाईफ इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल. तुम्ही आता छान प्लॅन तयार कराल की मला एवढं एवढं करायचं आहे, पुढे जाऊन हे करायचंय, पण तेच होईल असं काही नसतं. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही एक असा मार्ग निवडाल की जो काही पण झालं तरी तुम्ही सोडणार नाही. ते तुमचं फायनल गोल असेल, फायनल लक्ष्य असेल, काही पण झालं तरी तुम्हाला ते अचीव्ह करायचंच आहे. अम, साधारणतः आता एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या फील्ड्स तर नाही मी कव्हर करू शकत. बट आपण जर पाहायचं म्हटलं तर एक बेसिक मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देऊ शकते की काहींचं असं असतं की सायन्स जर आपण 11th-12th केलं की त्याच्यानंतर काही जण प्लेन बीएससी करतात. बीएससी इज ग्रॅज्युएशन. मी हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, बट मी जेव्हा 10th मध्ये होते तेव्हा मला ह्या गोष्टी नव्हत्या माहिती. सो त्याच्यामुळे मी खूप जास्त डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की इन केस कोणाला माहिती नसेल तर त्यांना पण हे कळावं यासाठी. सो 11th-12th झाल्यानंतर आपण बीएससी करतो. बीएससी इज लाईक 13वी, 14वी, 15वी. सो हे 3 वर्षांचा कोर्स असतं आणि यानंतर तुम्हाला तुम्ही ग्रॅज्युएट झाला आहात असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता बीएससी मध्ये बॅचलर्स ऑफ सायन्स मध्ये काय काय केलं जातं की कुठलाही एक विषय म्हणजे तुम्ही 11th-12th मध्ये बेसिकली फिजिक्स शिकता, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये पण झूलॉजी आणि बॉटनी असे एकाच पुस्तकामध्ये 2 प्रकार असतात. ठीक आहे. किंवा आता सध्या आयटी, कम्प्युटर सायन्स पण 11th-12th सायन्स मध्ये इन्क्लुडेड आहेच. यासोबतच इकॉनॉमी पण आहे. ठीक आहे. बट इकॉनॉमी मोस्टली मेजरली हा विषय आर्ट्स मध्येच कव्हर केला जातो. पण आता सध्या 11th-12th ला आहे तर मी इथे लिहिलंय. ठीक आहे. सो बीएससी मध्ये काय केलं जातं की हे सगळ्या यापैकी जे तुम्ही विषय सिलेक्ट कराल ते तुमचे 11th-12th मध्ये विषय असतात. त्यानंतर तुम्हाला बीएससी करायचं असेल तर तुम्ही कुठलाही यातला एक विषय ठेवता टिल युअर लास्ट इयर म्हणजे टिल युअर 15th ग्रॅज्युएशन इयर पर्यंत आणि त्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मॅथ्स निवडलात आणि तुम्ही 3 वर्ष मॅथ्सला मेजर ठेवून अभ्यास केलात तर तुम्ही बीएससी मॅथ्स केला आहे, तुम्ही मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. सो अशा पद्धतीने प्लेन बीएससी पण करतात, बीएससी इन फिजिक्स, बीएससी इन केमिस्ट्री, बीएससी इन झूलॉजी असे खूप सारे फील्ड्स आहेत. बीएससी पण खूप साऱ्या विषयांमध्ये करता येतं. मायक्रोबायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, असे अजून असंख्य विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बीएससी करू शकता. ठीक आहे. बीएससी केलं म्हणजे तुमची 15वी डन आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे. बीएससी नंतर काही जण काय करतात, एमएससी पण करतात. एमएससी हा 2 वर्षांचा कोर्स असतो. तुम्ही बीएससी ज्या विषयामध्ये केलं त्याच विषयामध्ये किंवा त्याच्यामधल्याही काही डिटेल विषयामध्ये त्याच्यामध्ये पण अजून काही ब्रांचेस असतील तर त्या काही ब्रांचेसमध्ये तुम्ही पर्टिक्युलरली एमएससी पण करू शकता. बीएससी देऊन काही एक्झाम्स द्यावे लागतात जर तुम्हाला मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन एमएससी करायचं असेल तर. अदरवाईज तुमच्या बीएससीच्या पर्सेंटेजेस किंवा मार्क्स वरती पण तुम्हाला एमएससी मध्ये ऍडमिशन मिळतं. याचे पण परत मेरिट्स लागतात की तुम्हाला कुठल्या विषयामध्ये हवं आहे, कसं हवं आहे, त्यानुसार त्या त्या विषयाच्या ट्रेंडनुसार तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्हाला ते ती फील्ड मिळते. त्याच्यानंतर एमएससी झाल्यानंतरही तुम्हाला जॉब मिळतो काही कंपनीजमध्ये. जर तुमचा विषय बायोटेक असेल, झूलॉजी, बॉटनी असा काही असेल तर तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये जॉब मिळतो. तुमचे विषय जर मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री असे इंजिनिअरिंग फील्डवाले असतील तर तुम्हाला त्या काही फील्ड्समध्ये जॉब मिळू शकतो. जर तुम्ही आयटी, सीएस याच्यामध्ये बीएससी, एमएससी केलं असेल, युजली मोस्टली लोक त्याच्यामध्ये बीबीए सॉरी
BCA म्हणजे बॅचलर्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. सो युजली जर IT किंवा CS मध्येच करायचं असेल तर लोक BCA वगैरे करतात, पण काही BSc वाले पण असतात. जर तुम्ही BSc केलं असेल IT किंवा CS मध्ये, तुम्हाला कोडिंग चांगलं येत असेल तर तुम्ही इंजिनियर्स जे असतात IT इंजिनियर्स त्याच्यामध्ये पण तुम्हाला जॉब मिळू शकतो. BSc नंतर पण मिळतो, काही लोक MSc नंतर पण करू शकतात. ठीक आहे. सो बेसिकली आता सध्या इंडस्ट्रीजला किंवा पूर्ण करिअर ऑप्शन्सला काय हवं आहे की तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही कुठली डिग्री घेतली आहे डझंट मॅटर. काही लोक आर्ट्स करून सुद्धा इंजिनिअरिंग लेवलचा जॉब करतायत, काही लोक बीकॉम करून सुद्धा इंजिनियर्सचा जॉब करतायत. IT इंजिनियर्स जे जॉब करतात तेच जॉब त्यांना पण मिळतोय. कारण कंपनीला काय हवं आहे, तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही त्यांनी दिलेलं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. दे डोंट इव्हन केअर की तुमच्याकडे ती डिग्री आहे का, तुम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशन घेतलंय का, त्यांना काही फरक पडत नाही. तुम्हाला ते काम येतंय कारण कंपनीला काम झाल्याशी मतलब आहे. तुम्हाला ते काम येतंय तर तुम्हाला जॉब मिळतो. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हॉट मॅटर्स की तुम्हाला जी कंपनीची रिक्वायरमेंट आहे ते नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. बाकी तुमचं शिक्षण कशामध्येही झालं असावं तितकासा फरक नाही पडत. एंट्री लेवल जॉब्सला फरक पडू शकतो, पण एकदा का तुमच्याकडे नॉलेज आलं की तुमच्या नॉलेजला विचारलं जातं, तुमच्या डिग्रीला कोणीही विचारत नाही. ठीक आहे. सो MSc नंतर काहींचं असं असतं ज्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल ते लोक PhD पण करतात. PhD इट डिपेंड्स 3 ते 5, 6, 7 वर्ष कितीही वर्षांचा असेल, डिपेंड्स ऑन तुमचा जो काही टॉपिक आहे रिसर्चचा त्याच्यानुसार. ठीक आहे. आफ्टर PhD तुम्ही प्रोफेसर बनू शकता मोठ्या मोठ्या कॉलेजेसवरती. तुम्ही MSc नंतर पण तुम्ही टीचर बनू शकता, BSc नंतर पण तुम्ही टीचर बनू शकता. सो चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही डिपेंडिंग अपॉन तुमचे स्किल्स एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही BSc नंतर सुद्धा टीचर बनता, MSc नंतर पण टीचर बनता, PhD नंतर पण तुम्ही प्रोफेसर बनू शकता. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्हाला टीचिंग वगैरे करता येतं. सो हे काही बेसिक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आफ्टर 11-12 सायन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे 11-12 सायन्स केल्यानंतर तुमच्याकडे काही अदर ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही नीट देऊ शकता, जे की कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल, डॉक्टर म्हणजे काय MBBS करायचं आहे, जर तुम्हाला BDS करायचं आहे, डेंटल डॉक्टर बनायचं आहे, आयुर्वेदामध्ये जायचं असेल, BAMS करायचं असेल किंवा तुम्हाला BHMS करायचं आहे, असे बरेचसे अजून डॉक्टर्स आहेत. तर जर तुम्हाला टिपिकल डॉक्टर बनायचं असेल, टिपिकल म्हणजे डॉक्टरच्या रेंज मधला काही पण बनायचं असेल तर तुम्हाला नीट द्यावीच लागते. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर MST CET आहे, PCM वाली म्हणजे मॅथ्सची MST CET किंवा JEE तुम्ही देऊ शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त पण काही कॉलेजेस, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला BITS मध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला इतर कुठल्या तरी रिनोड कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्यांची स्वतःची अशी एंट्रन्स टेस्ट असते, तुम्हाला ती द्यावी लागते. ठीक आहे. बट आपण इन जनरल बघतोय, सो मी याच काही एक्झाम सांगते. बाकी तुम्हाला जर त्या काही पर्टिक्युलर कॉलेजच्या एंट्रन्स टेस्ट हव्या असतील तर मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजेसची पण इन्फॉर्मेशन मिळेल. सो बेसिकली तुम्हाला जर इंजिनियर बनायचं आहे 11th-12th नंतर तर त्यासाठी तुम्हाला या काही एक्झाम्स द्याव्या लागतात आणि मग तुम्हाला ऍडमिशन मिळते इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. आता इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये काय काय ऑप्शन्स असतात, तुमच्याकडे बऱ्याचशा ब्रांचेस असतात. डिपेंडिंग अपॉन की तुमचा स्कोर काय आहे JEE आणि MST CET मध्ये तुम्हाला IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, मेकॅनिकल आहे, केमिकल आहे, EXTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अशा असंख्य ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये. इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग आहे वगैरे वगैरे वगैरे, ऑटोमोबाईल आहे, रोबोटिक्स आहे. तर कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं डिपेंडिंग अपॉन तुमचे पर्सेंटाईल किती आहेत JEE मध्ये किंवा MST CET मध्ये. आता मी खूप बेसिक मध्ये जाते, काहींना माहिती नसेल तर त्यामुळे. MST CET आणि JEE यांच्यामध्ये काय फरक आहे? बेसिकली फरक असा आहे की जे महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे, फक्त महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल, IIIT असेल, IIT असेल, हे कॉलेजेस सोडून फक्त महाराष्ट्रामधले जे रिजनल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर MST CET देऊन पण तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. डिग्री सेमच आहे. डिग्री तुम्हाला इंजिनिअरिंगचीच मिळणार आहे, बॅचलर्सचीच मिळणार आहे, ब्रांचेस पण ऑलमोस्ट सेमच पाहायला मिळतील. फरक आहे तो म्हणजे सिलेबसमध्ये, फरक आहे ते म्हणजे लेवल ऑफ एज्युकेशन मध्ये. बाकी तुम्हाला फरक आहे ते म्हणजे नंतर मिळणाऱ्या पॅकेजेसमध्ये, नंतर मिळणाऱ्या जॉब्समध्ये, नंतर मिळणाऱ्या नॉलेजमध्ये. पण सध्या जो काही डिग्री असणार आहे ती तुमची दोघांमध्ये पण सेमच असते. महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमधून मिळणारी पण आणि JEE मधून ऍडमिशन घेऊन मिळणाऱ्या कॉलेजेस मधली पण डिग्री सेम असते. नॉलेजमध्ये, एक्सपिरियन्समध्ये, कोर्सेसमध्ये थोडाफार फरक असतो. थोडाफार म्हणजे जास्तच असतो, पण फरक असतो. ठीक आहे. JEE मध्ये पण दोन प्रकार आहेत, JEE मेन्स एक असते आणि JEE ऍडव्हान्स एक असते. सो बेसिकली JEE मेन्स देऊन तुम्हाला जे कॉलेजेस मिळतात ते असतात NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे पूर्ण इंडियामधले जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाले कॉलेजेस आहेत, NIT ज्यांना आपण NITs म्हणतो,
किंवा ज्यांना आपण ट्रिपल ITs म्हणतो, तर या सगळ्या कॉलेजेसमध्ये या सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जेई मेन्सने ऍडमिशन मिळतं. इव्हन महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये पण काही कोटा रिझर्व्ड असतो, ज्या लोकांनी जेई मेन्स दिलेली आहे त्यांना ऍडमिशन देण्यासाठी. ठीक आहे. सो जेई मेन्सने तुम्हाला पूर्ण इंडियामधल्या कुठल्याही NITs मध्ये किंवा ट्रिपल ITs मध्ये ऍडमिशन मिळतं. MST CET ने तुम्हाला फक्त महाराष्ट्रामधल्याच कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. नेक्स्ट आहे JEE ऍडव्हान्स. JEE ऍडव्हान्स जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला IITs मध्ये ऍडमिशन मिळतं इंडियामधल्या सगळ्या IITs मध्ये डिपेंडिंग अपॉन युअर पर्संटाईल. ठीक आहे. सो तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. आणि IITs मधून इंजिनिअरिंग करणं अगेन एक रिस्पेक्टची गोष्ट आहे, कारण सगळेच लोक IITs मध्ये सिलेक्ट नाही होत. सो जे काही मोजके लोक सिलेक्ट होतात त्यांनाच IITs मध्ये ऍडमिशन मिळतं. सो बेसिकली सगळे इंजिनियर्सच आहेत, बट अगेन लेवल ऑफ एज्युकेशन मध्ये फरक आहे आणि नंतर मिळणाऱ्या जॉब्समध्ये अपॉर्च्युनिटीज मध्ये फरक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MST CET PCB. ओके, MST CET बट PCB वाली. याच्यानंतर हे जर तुम्ही दिलं तर तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत. तुम्ही फार्मसी करू शकता. सो व्हॉट डिफाईन्स फार्मसी? फार्मसी म्हणजे B.Pharm करू शकता, D.Pharm करू शकता किंवा फार्म डी करू शकता. सो हे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. B.Pharm इज लाईक बॅचलर्स ऑफ फार्मसी. याच्यामध्ये तुम्हाला 4 इयर्सची डिग्री असते आणि तुम्ही बघितलं असेल की जे काही मेडिकल शॉप्स किंवा केमिस्ट वगैरे असतात तर ते कधी टाकू शकता, जेव्हा तुम्ही B.Pharm किंवा D.Pharm केलं असेल तेव्हा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. सो किंवा इव्हन B.Pharms नंतर तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनीज असतात, म्हणजे जे मेडिसिन बनवणाऱ्या कंपनीज असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला जॉब मिळतो. D.Pharm नंतर पण मिळतो. D.Pharm इज लाईक डिप्लोमा, फार्मसी मधला डिप्लोमा, त्याला आपण डिप्लोमा इन फार्मसी म्हणतो. बॅचलर्स इन फार्मसी म्हणजे B.Pharm. हे 2 वर्षांचं असतं आणि हे 4 वर्षांचं असतं. फार्म डी हे ऑलमोस्ट 5 to 6 इयर्सचं असतं. इट्स लाईक डॉक्टरेट ऑफ फार्मसी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकतरी नवीन डिग्री आहे, नवीन म्हणजे साधारणतः झाले त्याला येऊन एक बॅच वगैरे झाली आहे, बट इतकी जुनी डिग्री नाहीये ही. हिचा इश्यू असा आहे की हा खूप जास्त लॉंग टर्म कोर्स असल्यामुळे, ऑलमोस्ट 5 to 6 इयर्सचा कोर्स असल्यामुळे मोस्ट ऑफ द लोक हे नाही घेत. ज्यांना रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना पुढे जाऊन फक्त रिसर्च मध्येच काम करायचं आहे, तर ते लोक मोस्टली फार्म डी ऑप्ट करतात. सेम जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्हाला कंपनीमध्येच जॉब्स मिळणार आहेत, फार्मास्युटिकल कंपनीमध्येच. तर त्याच्यामुळे सेम अपॉर्च्युनिटीज असल्यामुळे युजली लोक B.Pharm कडे जास्त जातात. पण खरंच तुम्हाला रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे, नवीन फील्ड एक्सप्लोर करायची आहे, तर इट्स फार्म डी तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. B.Pharm केल्यानंतरही आपण पुढे जाऊन M.Pharm करू शकतो. M.Pharm. ओके, B.Pharm केल्यानंतर आपण पुढे जाऊन M.Pharm करू शकतो. अगेन 2 इयर्सची मास्टर्सची डिग्री. ठीक आहे. याच्यानंतर पण तुम्हाला सेम कंपनीजमध्ये थोडंसं हायर लेवलचं जॉब मिळणार, अर्थात पेमेंट हायर लेवल, डेझिग्नेशन हायर लेवलचं असणार, कारण तुम्ही M.Pharm पण केलेलं आहे. काही लोक काय करतात, M.Pharm नंतर गव्हर्नमेंट एक्झाम्स पण देतात आणि DI ड्रग इन्स्पेक्टर वगैरे बनतात. सो हा पण एक ऑप्शन अवेलेबल आहे. मी एक मिस आउट केलं की बीटेक नंतर पुढे तुम्ही एमटेक पण करू शकता. हे माझं राहिलं सांगायचं की बीटेक केल्यानंतर बीटेक किंवा BE इट्स लाईक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. काही कॉलेजेस बीटेक डिग्री देतात, काही कॉलेजेस BE डिग्री देतात. ठीक आहे. याच्यामधला डिफरन्स आणि कोणतं कॉलेज देतं हे तुम्हाला हवं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगेन. आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नको जायला, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. सो हे जर तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की बीटेक आणि BE नंतर तुम्ही एमटेक किंवा ME पण करू शकता. इट्स लाईक मास्टर्स. ठीक आहे. तर हे केल्यानंतर अगेन तुम्हाला जॉब्स मिळणार आहेत, काही विथ हायर लेवल पॅकेज आणि हायर लेवल ऑफ डेझिग्नेशन वगैरे. काही जण याच्यानंतर PhD पण करतात, किंवा आता ऑप्शन असा अवेलेबल आहे की तुम्ही बीटेक नंतर पण डिरेक्टली PhD करू शकता. ठीक आहे. सो ज्या लोकांना रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे ते PhD करतात. बीटेक नंतर, एमटेक नंतर, PhD नंतर, तिन्ही याच्यानंतर तुम्ही टीचर बनू शकता. अगेन बीटेक केलं, एमटेक केलं, PhD केलं तर तुम्ही प्रोफेसर बनणार आहात मोठ्या मोठ्या कॉलेजेसवरती, डिपेंडिंग अपॉन की तुम्ही त्या एक्झाम्स कशा क्लिअर करताय. किंवा बीटेक करून एमटेक करून तुम्ही तुमचे स्वतःचे क्लासेस वगैरे, कोचिंग क्लासेस पण ओपन करू शकता. सो ठीक आहे. सो साधारणतः हे आपण वरचेवर पाहिलेलं आहे की BSc इंजिनिअरिंग फार्मसी याच्यामध्ये काय काय आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की अजून कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की तुम्ही जे गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत, फॉर एक्झाम्पल UPSC असेल, MPSC असेल, SSC असेल किंवा इतर बऱ्याचशा एक्झाम्स. SSC ही 10वीची SSC नाही, SSC CLG ज्याला आपण म्हणतो. सो ह्याच्या काही बाकीच्या एक्झाम्स आहेत ज्या तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल करून देतात. या एक्झाम्स कुठलीही बॅचलर्स डिग्री करून, म्हणजे BSc असेल, बीटेक असेल, BE असेल किंवा B फार्मसी असेल, या कुठल्याही प्रकारची बॅचलर्स डिग्री करून तुम्ही या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत तर त्या देऊ शकता. तुम्ही आर्ट्स मधून करा, कॉमर्स मधून करा, सायन्स मधून करा, कशामधून पण करा, या सगळ्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर
LLB करायचं असेल, लॉयर बनायचं असेल, तुम्ही ते पण सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठल्याही फील्डमधून करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण काही जे मोजके कोर्सेस आहेत ते बघितले. सो मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला जर हे आवडलं असेल, तर मला सांगा, आपण पुढे कंटिन्यू करूया, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय. आय होप सो की तुम्हाला बोर झालं नसेल आणि तुम्हाला सायन्सबद्दल काही कोर्सेसची माहिती मिळालेली आहे. तुम्हाला जर असं हवंय की मी एक पूर्ण स्ट्रक्चर्ड व्हिडिओ बनवावा, ज्याच्यामध्ये फक्त सायन्स, फक्त आर्ट्स, फक्त कॉमर्स असेल, सायन्समध्ये पण फक्त इंजिनिअरिंग, फक्त अजून आर्किटेक्चर वगैरे असेल, फक्त हॉटेल मॅनेजमेंट, फक्त BSc ॲग्री, तर या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज हवे आहेत, तर प्लीज सांगा, मी ते पण अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. फक्त मला एक रिव्ह्यू द्या की मी कसं केलं पाहिजे, वेगवेगळे व्हिडिओज कसे बनवले पाहिजेत. हा फक्त एक मी जस्ट एक जनरल व्हिडिओ घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी कमीत कमी वेळ सांगण्याचा प्रयत्न केलाय. जी बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मिळतच राहील. कारण मी आता रिअलाइज झालं की व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि तुम्हाला कदाचित कंटाळा येईल अशा प्रकारचे व्हिडिओज ऐकून. पण तुम्हाला जर हे आवडलं असेल किंवा असे व्हिडिओज मी बनवावे असे वाटत असतील, तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काय काय क्वेश्चन्स आहेत, मी पुढे काय काय अजून याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. सो दॅट्स वाय मला एक प्रॉपर स्ट्रक्चर मिळेल की मी कशाबद्दल बोललं पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडून काय एक्सपेक्ट करताय. सध्या आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. याचं कारण असं आहे की मी कुठलाही स्ट्रक्चर डिसाईड न करता फक्त तुम्हाला सांगत गेलेले आहे. पण तुम्ही जेव्हा कमेंट्स कराल तेव्हा मला कळेल की मी कशावरती किती फोकस केला पाहिजे किंवा कसं साधारणतः तुमच्यापर्यंत हे सगळे टॉपिक्स डिलिव्हर केले पाहिजेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय डोंट नो वेदर हे सगळं अशा पद्धतीने मांडलं पाहिजे का किंवा किती डेप्थमध्ये सांगितलं पाहिजे. पण मी जे इन्फॉर्मेशन सांगेल ती करेक्ट असणार आहे एवढा विश्वास तुम्ही नक्कीच ठेवू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.